हे गाईज, तर दिवसाची सुरुवात झाली ऑफिसला जाण्यापासून आणि हे पिंपल तर बघा, पिंपल तर एकदम धब्बा लागल्यासारखे माझ्या फेसवर आलेत. आणि आजचं ऊन जरा जास्तच होतं, उन्हाळ्यासारखं. मी ऑफिसला पोचल्यानंतर कळलं मला की माझ्याकडे चावी नाही आहे, चावी आहे ऑफिसच्या आत. सर त्यांच्या चावीने लॉक करून गेले होते, म्हणून मी सरांना कॉल लावला आणि सरांना बोलली चावी लेके जल्दी आओ. मग सर आले चावी घेऊन आणि मग त्यांनी ओपन करून दिलं ऑफिस. आणि आज मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. आज आहे संडे आणि तरी मला सुट्टी हवी होती बाहेर फिरण्यासाठी. मी खूप जास्त खुश होती आणि मी जरा जास्त काम केलं थोडंफार, कारण संडेला कस्टमर येतात त्यामुळे. मग घरी आली 2 वाजता, जेवली. आज बोंबील फ्राय, डाळ भात आणि पापड होतं. हे मी जेवली पोट भरून आणि तयारीला लागली. आणि बाई माझी मम्मी तर बघा चेअर टाकून बसली होती लिफ्टमध्ये. बाई माझी मम्मी डेंजर आहे. मग ही चेअर द्यायची होती काकींच्या घरी, काकींकडे दिली आणि मग काकी आणि आम्ही सगळे निघालो जाण्यासाठी. आणि खुशी तर बघा माझ्या फेसवरती अशी होती की यार किती फोटो काढेन, एकदम बिंदिरात वेगवेगळे एस्थेटिक फोटो काढेन. पण ही खुशी जास्त दिवस टिकली नाही, जास्त वेळ टिकली नाही. आम्ही आमचं पडलेलं तोंड भरलेला बॅगा घेऊन घरी निघालो, कारण पोलिसांनी आज जाऊ दिलं नाही. त्यामुळे आम्ही घरी आलो आणि आम्ही जात होतो तृंगारेश्वरला. पण जाऊ द्या, मूड ऑफ झाला म्हणून मी बोलली जाऊ दे, बर्गर खाते आणि मूड ठीक करते. आणि गेली चिकन आणायला. चिकन आणल्यानंतर एकदम पूर्ण मॅरिनेट केलं चिकन, कारण आज मी चिकन टिक्का बिर्याणी बनवणार होती. आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटत होतं, कलर पण छान आलेला. त्यानंतर मी हे दम देत होती बिर्याणीला, मस्त कोळसं गरम करून त्याच्यावरती तूप टाकत होती. त्याच्यानंतर मग एकदम असं वाटत होतं भात बनवून मस्त या रस्स्यासोबतच खाऊ, बिर्याणी राहू दे असं वाटत होतं. पण नाही, जर तुम्हाला माझ्या बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा रेसिपी म्हणून, मी एकदम स्पेशल व्हिडिओ त्याच्यावरच बनवेन. तर चला, आजचा दिवस असाच होता. बाय गाईज, बाय बाय.